नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील जत्रा हॉटेल जवळ मुंबई आग्रा हायवे टच 2 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही सुंदर अशा एलिव्हेशन सह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो। हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आहे। सॅम्पल फ्लॅट देखील इथे रेडी आहे, तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात। तर चला आपण हा पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया। इथे आपल्याला प्रत्येक फ्लॅट धारकासाठी अलॉटेड पार्किंग तुम्हाला इथे मिळणार आहे। ग्राउंड फ्लोअरला तसेच बेसमेंटला देखील पार्किंग आपल्याला दिलेली आहे। सिक्युरिटीसाठी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेराज प्रत्येक एरियामध्ये कव्हर केलेले आहे, त्यामुळे तुम्हाला सिक्युरिटीचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये। त्यासोबतच तुम्हाला इथे कॉमन इलेक्ट्रिसिटी जी यूज केली जाणार आहे त्यासाठी सोलर सिस्टीम देखील इथे पूर्ण प्रोजेक्ट मध्ये बसवून दिलेली आहे। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅट कडे जाऊया। तर आपण आता आलेलो आहोत आपल्या सॅम्पल फ्लोर वरती। आपल्याला लिफ्ट जी आहे ती ओटिस कंपनीची दिलेली आहे, त्यासोबतच लिफ्टला बॅटरी बॅकअप देखील दिलेला आहे। प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा सिक्युरिटीसाठी दिलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। त्याचबरोबर आपल्याला बेसमेंटला पार्किंग आहे, ग्राउंडला पार्किंग आहे। सगळ्या लोकेशन्स वरती आपल्याला सीसीटीव्ही कॅमेराज आपल्याला इथे बसवून दिलेले आहेत। तर चला आपण आता आपल्या सॅम्पल फ्लॅट कडे जाऊया, जो की 2 BHK फ्लॅट आहे। आपल्याला इथे सॅम्पल फ्लॅट चालू होतो। इथे बाहेर तुम्ही शू रॅक वगैरे अरेंज करू शकतात। मेन डोअरला आपल्याला वुडन फ्रेमिंग इथे करून दिलेली आहे। आणि हा आहे आपला लिव्हिंग एरिया। लिव्हिंग एरियाची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे लिव्हिंग एरिया बघायला मिळतो। इथे तुम्ही तुमचा टीव्ही युनिट अरेंज करू शकतात आणि समोर तुमचा सोफा येऊन देखील तुम्हाला खूप चांगली जागा इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। या लिव्हिंग एरियाला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे, ती देखील आपण बघणार आहोत। ही आहे आपली लिव्हिंग एरियाला अटॅच असणारी बाल्कनी। त्याला आपल्याला सेफ्टी रेलिंग्स देखील इथे बसवून दिलेले आहेत। आणि माझ्या समोर तुम्ही बघू शकतात मुंबई आग्रा हायवे आपल्याला स्पष्ट दिसतो। हायवे पासून अगदी जवळ म्हणजे हायवे टच आपल्याला हा प्रोजेक्ट आज बघायला मिळणार आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। तर चला आपण आता पुढच्या रूम्स कडे जाऊया। आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम। इथे तुम्हाला कबर्ड साठी वेगळं सेक्शन इथे करून दिलेलं आहे। इथे फक्त तुम्हाला डोअर बसवायची गरज आहे, बाकीचं सगळं रेडीमेड तुम्हाला इथे मिळणार आहे। या बेडरूमला देखील अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे। या बेडरूमची साईज खूप चांगली आहे। याचा यूज तुम्ही चिल्ड्रन्स बेडरूम म्हणून किंवा गेस्ट रूम म्हणून देखील करू शकतात। चला आपण बाल्कनी मधला व्ह्यू देखील आपण बघून घेऊया। ही आहे आपली बाल्कनी आणि बाल्कनी मधला हा असणार आहे व्ह्यू। तर चला आपण आता पुढचे रूम्स देखील बघून घेऊया। इथे तुम्हाला सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम दिलेला आहे। बाहेर तुम्हाला वॉश बेसिन देखील बघायला मिळतं। बाथरूम मध्ये तुम्हाला हँगिंग कमोड, आवश्यक प्लंबिंग फिटिंग, सुंदर अशा टाइल्स आणि गिझरचे देखील पॉइंट्स तुम्हाला इथे काढून दिलेले आहेत। तुम्हाला इथे शॉवर, डायव्हर्टर देखील बघायला मिळतं। आणि हे आहे आपलं इंडियन टॉयलेट। आणि इकडे तुम्हाला एल शेप किचन बघायला मिळतं। सुंदर असं एल शेप किचन आपल्याला दिलेलं आहे। त्यासोबतच इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत, जिथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकतात। इथे देखील तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी आणि मिक्सर साठी करू शकतात। तुम्हाला ज्या टाइल्स जे आहेत ते पूर्ण सिलिंग पर्यंत बसवून दिलेले आहेत। एल शेप मध्ये आपल्याला किचन बघायला मिळतं। इथे तुमचं सिंक आलं आणि व्हेंटिलेशन साठी तुम्हाला मोठी विंडो देखील दिलेली आहे। इथे देखील तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स बघायला मिळतात, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी करू शकतात। आणि किचनला अटॅच आपल्याला ड्राय बाल्कनी देखील बघायला मिळणार आहे। ही असणार आहे आपली ड्राय बाल्कनी। सुंदर असा व्ह्यू आणि खाली पूर्ण आपल्याला टाइल्स देखील बसून दिलेले आहेत। आपल्याला इथे वॉशिंग मशीन साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। 2 नळ आपल्याला इथे बघायला मिळतात। चला आपण आता आपल्या सेकंड बेडरूम कडे जाऊया। आपण जो आता फ्लॅट बघत आहोत हा 2 BHK फ्लॅट आहे। त्याच्यापैकी आपण आता सेकंड नंबरचा जो आपला बेडरूम असणार आहे तो बघणार आहोत। हा आहे आपला सेकंड बेडरूम। सुंदर असा बेडरूम, प्रॉपर व्हेंटिलेशन। इथे तुम्हाला या बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम इथे जाणवणार नाही। सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बसून दिलेल्या आहेत। त्यासोबतच आपल्याला इथे स्लायडिंगची विंडो बघायला मिळते, ग्रेनाइटची फ्रेमिंग आपल्याला इथे बसवून दिलेली आहे।
जी विंडो आहे ती स्लायडिंगची विंडो आहे। त्यासोबतच तुम्हाला इथे मॉस्किटो नेट देखील बसवून दिलेले आहे। वरती तुम्हाला स्टोरेजसाठी एक्स्ट्रा सेक्शन इथे करून दिलेलं आहे। दोन्ही साईडला तुम्हाला इथे छोटे कबर्ड तुम्ही इथे करू शकता। असा होता आपला हा 2 BHK फ्लॅट। आता आपण जाणून घेऊया याचे प्राइस, स्क्वेअर फीट, नियर बायचे लोकेशन्स, सगळं काही आता जाणून घेऊया। आपण जर आता हा प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह आहे। 2 BHK लिमिटेड फ्लॅट इथे अवेलेबल आहे, तुम्ही इथे लगेच शिफ्ट होऊ शकता। हायवे टच हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो। या प्रोजेक्ट पासून लोकमान्य हॉस्पिटल हक्केच्या अंतरावरती आहे। जत्रा हॉटेल चौफुली आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती आहे। बळी मंदिर आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 300 ते 400 मीटरच्या अंतरावरती आहे। त्यासोबतच आपल्या प्रोजेक्ट पासून स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल ते देखील जवळ आहे। केकेआर ऍग्रीकल्चर कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 700 ते 800 मीटरच्या अंतरावरती आहे। मेड कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। केकेआर इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। अपोलो हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आता सगळ्या गोष्टी आपल्याला जवळ बघायला मिळतात। एरिया जो आहे आजूबाजूचा पूर्ण डेव्हलप झालेला आहे। जे जीवनावश्यक गोष्टी ज्या आपल्या डेली रुटीन मध्ये लागतात त्या देखील आपल्याला इथे जवळपास मिळून जाणार आहे। आपण जो आता हा रेडी टू मूव्ह 2 BHK फ्लॅट बघितला, हा 951 स्क्वेअर फीट असून याची प्राइस 38 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया एका नवीन प्रोजेक्ट मध्ये।